हाय मैत्रिणींनो, नंदिनी स्नेहभोजनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला आंबाड्याची भाजी दाखवणार आहे। त्याला लागणारं साहित्य बघूया। हे बघा, मी आंबाड्याची भाजी घेतली। आता सीजन चालू आहे ना, करून खावी कधीतरी। आता स्वच्छ धुवून घेते मी। कुकरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवले। कुकरमध्ये टाकल्यानंतर लवकर शिजते, बाहेर असा वेळ लागतो। थोडंसं 1-2 मिनिटं उकळी करून घेऊया। आपण थोडीशी अशी गरम पाण्यात उकळी करून घेऊया, म्हणजे पाणी उतू जाणार नाही। मी भाजीवरच एक प्लेट ठेवली बघा, त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, याच्यामध्येच मी शेंगदाणे आणि हरभरा डाळ वापरून घेणार आहे। 4 शिट्ट्या करून घेऊया। मी अर्धी वाटी ज्वारी घेतली, आता ह्याला जाडसर वाटून घेऊया। जाडसर भरड केले, 1-2 असे दाणे पण दिसतात। आता ह्याला आपण 10-15 मिनिटं भिजत ठेवूया। थोडेसे जिरे, लसूण, हिरवी मिरची, आलं पेस्ट करून घेऊ। मिरच्या जास्त तिखट नाहीत म्हणून जास्त घेतले। आता ह्याचं वाटण करून घेऊया। हे बघा, असं थोडंसं जाडसर असल्यासारखं वाटण घ्यायचं। हे बघा, एकदम छान असं झालेलं आहे। तर काढून घेऊया त्यातलं वाटण। आता आपण मीठ मळून घेऊया। त्यातलं आंबट, जास्त आंबट असेल त्यातलं पाणी काढून आपण ते भाजी घेऊया। 2 चमचे तेल घेऊया। आपण वाटण केलेलं सगळं आपण ज्वारी एक वाटीभर पाणी टाकून आपण ह्याला 10 मिनिटं छान अशी उकळवून घेऊया। चांगले शिजत आले, त्याच्यावर थोडीशी अशी घट्टसर मलाई आल्यासारखी झाली, म्हणजे आता ते शिजले। आपण त्याला भाजी टाकूया। मिक्स करून घेऊया। आता हे चणा डाळ आपण शिजवून घेतली टाकूया। हळद टाकूया 1 चमचा। सगळ्यात शेवटी शेंगदाणे टाकायचे। एकदम सुंदर असे छान झाले। अशा पद्धतीने केल्यावर एकदम छान लागते। आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।